पर्यटनाच्या बाबतीत विदर्भाला बराच वाव आहे. असे असताना येथील राजकीय पुढाऱ्यांना झालं तरी काय अशा प्रकारची विचारणा खऱ्या अर्थाने येथे होत आहे. विदर्भाची शान असलेलं आणि नंदनवन म्हणून ओळखल्या जाणारं चिखलदरा आज खऱ्या अर्थाने उपेक्षित आहे. मात्र महाराष्ट्रातील कोकण विभागातील पर्यटन स्थळ विकसित असे आहे. सातपुडा पर्वतरांगेत वसलेलं चिखलदरा ऐतिहासिक असं पर्यटन स्थळ म्हणून पर्यटकांची तिथं मात्र गर्दी असते. तेथे केवळ पावसाळ्यामध्ये आणि इतर वेळी ते स्थळ विराम पडलेलं असतं. याविरुद्ध मात्र परिस्थिती वेगळी दिसते ती कोकणातली. गणपतीपुळे असो, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चिपळूण, कणकवली, रायगड अशी एक नव्हे तर अनेक स्थळ हे पर्यटकांसाठी आनंदाची मेजवानी ठरलेली आहे. याचाच एकंदरीत गोषवारा घेण्याचा प्रयत्न आमच्या पत्रकार बांधवांनी केलाय. नेमक्या विदर्भातील नेत्यांच्या चुका काय, कोकण कसा असतो आणि तो विकसित झाला तरी कसा, विदर्भ कसा माघारलाय याचा एकूणच मागोवा घेतलाय आमच्या पत्रकार बंधूंनी. बघूया काय म्हणतात ते. नमस्कार मित्रांनो, आम्ही आज आहोत कोकण मध्ये. महाराष्ट्रातला एक भाग आहे, अतिशय सुंदर, अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य इथं आहेच. शिवाय हे व्यापलेलं आहे संपूर्ण हे कोकण पाण्याने आणि पर्यटकांनी इथे यायला पाहिजे, यावं अशी एक सर्वांची इच्छा असते. पण आम्ही आजच्या या एपिसोडमधून तुमच्यापर्यंत येतो आहे कोकण टूरमधील मालवणमधून. माझ्यासोबत एक वरिष्ठ पत्रकार आहेत, माझे मित्र उज्ज्वलजी अग्रवाल. काय सांगाल, काय वाटले तुम्हाला इथं येऊन? देखिए, कहा जाता है कि प्रकृति ने अपने गर्भ में बहुत सुंदर सुंदर रमणीय स्थान बसाए रखे हैं, छिपाए रखे हैं. इन्हीं में से एक बहुत सुंदर ऐसा स्थान कोकण के मालवा के तलहटी में बसा हुआ यह तारकेश्वर समुद्र तलहट का किनारा है. मैं जहाँ तक देख रहा हूँ, जहाँ तक मेरी आंखें जा रही है, महासागर जो कि हिंदुस्तान की आन बान शान अरब महासागर, मानो इस धरती की पुण्य धरा के चरण पखार रहा है. यह बहुत ही सुंदर नज़ारा, यहाँ आकर सच में वो कहते हैं ना, दिल बाग बाग हो गया है. इस तरह से हम आज एक अद्वितीय आनंद की अनुभूति यहाँ पर कर रहे हैं. और उसमें भी दूध संकरा का सहयोग यह है, प्रकृति का इतना सुंदर नज़ारा तो है ही, लेकिन साथ में यहाँ पर जो मेरे मित्र है, सखा है, इनके स्नेह का आनंद और इस आनंद को द्विगुणित कर रहा है. निश्चितच मित्रांनो, हा आनंद खऱ्या अर्थानं प्रत्येकाने उपभोगला पाहिजे. पत्रकारांचं सुद्धा मत असतंय, सर्वांचं मत असतंय. आमची मागणी एवढी असते, महाराष्ट्रातला अख्खा जे नैसर्गिक सौंदर्य आहे इथं प्रत्येकाने बघितलं पाहिजे. माझ्यासोबत वरिष्ठ पत्रकार आहे, PCNचे संपादक आहेत राजेंद्रजी शर्मा. तुम्हाला काय वाटतंय? देखिए, एक मालवण एक ऐसा स्थान है, बहुत ही बढ़िया स्थान है. हम अभी इसके पहले गोवा गए थे. गोवा में टूरिस्टों की भरमार है. अभी आज हम यहाँ मालवण जब आए, मालवण में हम कम से कम 100 मीटर तक भी जा सकते हैं अंदर, इतना एकदम प्लेन है ये. लेकिन गोवा में हम ज़्यादा से ज़्यादा 15 फुट के ऊपर नहीं जा सकते अंदर. इतना बढ़िया स्थान है और पानी एकदम शुद्ध है यहाँ का, और इतना बढ़िया नैसर्गिक ये है परिसर. वहाँ पे तो सारा पूरा लुबाड़ वाला काम है, जो आ रहा है बस यहाँ बैठो, यहाँ करो. यहाँ ऐसा कुछ नहीं दिख रहा. मालवण एक अति सुंदर, बहुत ही अच्छा स्थान है. हे होते राजेंद्रजी शर्मा. माझ्यासोबत पंकज साबू आहे. त्याला खूप मोठा अनुभव आहे या महाराष्ट्रातला. प्रत्येक वेळी तो वेगवेगळ्या स्पॉटवर जातोय, आम्हाला सुद्धा त्याचं भ्रमंती करतोय तो. आम्ही इथं बघतोय, हे ग्रीनरी आहे, नैसर्गिक सौंदर्य आहे. आज त्यानं लाल टी शर्ट घातलंय. काय सांगशील पंकज? जरी मी लाल टी शर्ट घातलेला आहे मित्रांनो, पण इथे जे काही सौंदर्य आहे त्याच्यासमोर ही लाल टी शर्ट नव्हे तर सगळं हिरवंगार दिसत आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे असं आहे की महाराष्ट्राच्या आत महाराष्ट्राच्या पर्यटकांसाठी इतकं चांगलं स्थळ इथे कोकणमध्ये मालवण म्हणून असल्यानंतर आपण गोव्याला कशासाठी जातो? आपण दुसऱ्या राज्याला कुठेतरी एक वेगळं ठेवायला पाहिजे. आपल्या राज्याचं इन्कम ऑफ सोर्स हे आपण वाढवलं पाहिजे. आपण आज गोव्याला जाऊन अतिशयोक्ती ज्या काही गोष्टी असतील आणि वेड्या वाकड्या गोष्टी ज्या काही चालत असतील तिथे, त्या गोष्टींना आपण
थोडं बाजूला ठेवून एक असं पण विचार केला पाहिजे की मालवणसारख्या या खूप सुंदर अशा सौंदर्यपूर्ण ठिकाणावर आपण ज्या समुद्राच्या आणि खूप शुद्ध पाण्याच्या या समुद्रामध्ये आपण आनंद घेतला पाहिजे. निश्चित आनंद निश्चित घेऊ निश्चित शकतो. पंकजने आनंद घेतला पाहिजे. पण तुम्हाला असं वाटतंय उज्ज्वलजी, आपण कोकणमध्ये आहो, आपण गोवा फिरून आलोय, असं वाटतंय थोडंसं विदर्भ कुठंतरी मागं आहे? मला तुमच्या दोघांकडून उत्तर लागेल. देखिए, प्रकृति ने तो विदर्भ का श्रृंगार करने में कोई कमी नहीं छोड़ी, लेकिन प्रकृति ने तो अपना कार्य किया, लेकिन हमारे विदर्भ में जो चिखलधारा, जिसे विदर्भ का नंदनवन कहा जाता है, विदर्भ का कश्मीर कहा जाता है, मैं बड़े ही दुख के साथ कहता हूँ, कहीं न कहीं राजनीति के चलते और हमारे नेताओं की दुर्लक्षिता के चलते उसकी उपेक्षा तो हुई है। और मैं इस चैनल के माध्यम से ये आह्वान करना चाहता हूँ कि जितना सुंदर चिखलधारा है, उसके श्रृंगार में तुम एक बिंदी लगाने का कार्य करके उसकी सुंदरता और बढ़ा सकते हो। निश्चितच बिंदी लावावं लागतं म्हणतंय हे उज्ज्वल अग्रवाल. चिखलदऱ्याच्या सौंदर्यामध्ये बिंदी लावावं लागतंय. हा, तुम्हाला काय वाटतंय? माझं म्हणणं आहे की आता उज्ज्वलजी अग्रवाल यांनी जे म्हटलं आहे की चिखलदऱ्याला आज इतकं मोठं वॉकवे होतं आहे, कोट्यावधी रुपये त्याच्यावर खर्च होत आहे, मात्र कुठेतरी राजकारणाच्या माध्यमातून हे सगळं काम थांबलेलं आहे. आज चिखलदरा हे पर्यटन स्थळ म्हणून आणि थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. विदर्भाचं सगळ्यात टॉपर अँड टॉप मोस्ट चिखलदरा. येथे मात्र गर्दी तशीच असते, पण त्या ठिकाणी त्या पद्धतीच्या सेवा कधी दिल्या, जर कधी त्या ठिकाणी आपण एखादा पॉईंट कुठल्या तरी कंपनीला दिलं, कोकोकोला पॉईंट दिलं, एखाद्या कंपनीला पेप्सीवाल्याला देऊन टाकलं किंवा अजून एखाद्या कंपनीला कधी काम दिलं आणि त्यांना त्याचा कुठेतरी एक त्या ठिकाणाचा कुठेतरी हे करायचं असेल, विकास करायचा असेल, तर त्यांच्या हातात ते कधी आपण दिलं. निश्चित आपला रोज जो आहे आपला मात्र काय होतं आहे कांबळेजी, काय होतं आहे की अशातच आमच्या राजकारणी लोकांनी असं करून ठेवलं आहे की सगळं आमच्या घरात किंवा आमच्या पोटात. अरे आमच्या पोटात तर या पब्लिकला काहीतरी तर द्या. असं पर्यटक स्थळ जे चिखलदरा आहे किंवा आजूबाजूला कुठेतरी अजून कुठेतरी असेल, विदर्भाच्या पाठीशी खूप काही चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला बघायला मिळेल, खूप चांगले पर्यटक स्थळ मिळेल. अशा ठिकाणांचं तुम्ही सौंदर्यीकरण करा, त्याला खूप चांगल्या अर्धे पैसे खाल्ल्यानं काय होते हो, अर्धे पैसे खाल्ल्यावर तर सगळी दुनिया पाहते काय होतं काय नाही होत. निश्चित पंकजी, तुमच्या वेदना, तुमचं दुःख आम्हाला कळतंय. माझ्यासोबत राजेंद्रजी शर्मा आहेत. राजकारणाचं दुःख, राजकीय नेत्यावरचा व्यथा पंकजनी माझ्यासमोर मांडल्या आहेत. निश्चितच त्या असल्या पाहिजे. एवढं मोठं विदर्भ आहे, पर्यटनाचं स्थळ आहे. राजू भाऊ, कैसा है कि जो पंकज भाऊ ने जो बोले वो एकदम सही है, लेकिन अभी मैं महाबलेश्वर भी जाके आया था और मैंने चिखलदरा को भी देखा हुआ है. महाबलेश्वर चिखलदरा के आगे कहीं कुछ नहीं लगता है, लेकिन सिर्फ विषय ये है कि वो राजकारण की वजह से वो पूरा स्टॉप हुआ है. और उसमें चिखलदरा में आज पर्यटक आता है सिर्फ सुबह से लेकर शाम तक, सवेरे आता है शाम को वापस जाता है घर को. ऐसा कोई भी ऐसा स्थान नहीं है वहाँ पे कि जहाँ वो दिन भर अपना पास करे बच्चों के साथ में, ऐसा कुछ नहीं. चिखलदरा आज सिर्फ एक दारू पीने का मौज मस्ती का स्थान बन गया है, उसके अलावा कुछ नहीं बचा है. जबकि वहाँ का सौंदर्य अप्रतिम है. उसके जैसा सौंदर्य मैं तो बोलता हूँ कि अक्षय महाराष्ट्र में कहीं नहीं है. फिर भी आज चिखलदरा बहुत नगण्य स्थानों में है. और आज हम जो जहाँ मालवण में आए हैं ये अप्रतिम है, बिल्कुल बहुत बढ़िया. आप इधर थोड़ा सा घुमाइए आपका कैमरा, बहुत बढ़िया कैमरा है और इधर अप्रतिम दृश्य है, बहुत अच्छा है. ये जो बीच है यहाँ पर, ये मैं तो बोलता हूँ गोवा में इसके जैसा कोई बीच ही नहीं है. बहुत बढ़िया बीच है ये, इसके आगे मैं क्या कहूँ. निश्चित मित्रांनो, हे कोकण आहे आणि मालवण इथं राजकीय नेत्यांचा खूप मोठं वरदस्त राहिलेलं आहे आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये त्यांना ॲटोमॅटिकली भेटलं आहे. खऱ्या अर्थानं इथं नैसर्गिक सौंदर्य आहे, हे जे बीज भेटलं आहे त्यांना भेटलं आहे, पण प्रकृति की देण आहे वो. हाँ, एक राजेश जी आप क्या बोलेंगे? हां सर, माझं एकच म्हणणं आहे की गोवापेक्षा खूप छान स्थळ आहे मालवण.
आणि बळी आहे एकदम खूप वेगळं हे आहे, शांत आहे वातावरण आहे, तेच सर्व तर स्वच्छता आहे. चला बढिया, तुला बोलायचं आहे पंकज. माझं असं म्हणणं आहे की नारायणजी राणे माननीय इथे मंत्री राहिलेले नारायणजी राणे यांनी मुख्यमंत्री असताना सुद्धा किंवा तेव्हा त्यांच्या विदर्भावर कार्यकाळ त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. त्यांनी हा परिसर इतका खूप चांगला सुशोभित करून ठेवलेला आहे आणि त्यांचा स्वतःचा बंगला सुद्धा इथेच आहे मागे कुठेतरी, या ठिकाणी कुठेतरी त्यांचा बंगला सुद्धा आहे. नारायण राणे या ठिकाणचे आणि मोठमोठे कलावंत किंवा या मालवणच्या मातीमध्ये मोठमोठे पदाधिकारी अधिकारी किंवा या मालवणच्या मातीमधून एक एक व्यक्ती असा बनून गेलेला आहे की तुम्ही त्याचं कुठेतरी वर्गीकरणही करू शकत नाही. मात्र आमच्या विदर्भात मोठमोठे नेते झाले, सगळं झालं. आमच्या विदर्भाचे मुख्यमंत्री आहेत. साहेब, मुख्यमंत्र्यांनी काय केलं, काय दिलं? आज चिखलदरा कशासाठी तिथे इतकं मोठं वॉकवे बंद पडला आहे, मुख्यमंत्र्याचं लक्ष कुठे आहे? आणि अशा गोष्टीवर मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष ठेवायला पाहिजे किंवा केंद्रीय मंत्र्यांनी किंवा केंद्रीय दृष्टिकोनातून त्यांना कुठेतरी ही त्यांच्या डोक्यात जाग आणली पाहिजे की खरंच चिखलदरा आहे किंवा विदर्भातलं कुठलं स्थळ आहे तर त्याला मोठं करा. मात्र आमचं विदर्भ मात्र खूप पछाडलेला आहे, खूप पिछाडलेला आहे. अशातच आम्ही खूप मागे आहो. मात्र आम्ही हारणार नाही, आमचं चॅनलसुद्धा हारणार नाही. निश्चित मित्रांनो, ही व्यथा आहे हो आमची, ही पत्रकारांची व्यथा आहे आणि तुमच्यासाठी आपल्यासाठी आहे. आमचा विदर्भ का पछाडलाय यासाठीची ही वेदना आहे. हे दुःख आम्ही खऱ्या अर्थानं आम्ही सहन करू शकत नाही. हे इथं आपण मालवणमध्ये, कोकणमध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना ती संपूर्ण महाराष्ट्र खऱ्या अर्थानं विकासात्मक हे असताना आमचा महाविदर्भातला माणूस, आमच्या विदर्भातला माणूस का क्या पद. माझं म्हणणं आहे की ठीक आहे, मुख्यमंत्री नागपूरचे आहेत, विदर्भाची राजधानी ही नागपूर आहे. आज बच्चू कडू सारखा नेता 20 वर्ष काम केल्यानंतर त्यांच्या यशाची पावती गोरगरीब व्यक्ती देऊ शकते. मात्र पंकजी, आपण आज खऱ्या अर्थानं तुम्ही त्यांचा विषय काढलाय, त्यांचा पर्यटनावरचा सुद्धा विषय होता आणि पर्यटन हे थांबलंय महाराष्ट्रातलं, आपल्या प्रॉपरली विदर्भातलं आणि अमरावती जिल्ह्यातलं. राजूभाऊ बरोबर ना? महाराष्ट्रातलं पर्यटन खूप छान आहे, पण माझ्या विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यातलं पर्यटन का थांबलंय? खूप स्थळं आहेत, बघण्यासारखे आहेत, अप्रतिम आहेत, दान आहेत. मित्रांनो, एकदा तुम्ही येऊन बघा. ठीक आहे, आम्ही आज जरी थांबलं असेल, आज मी पण एक अपील करतो, आज जरी थांबलं असेल ते पर्यटनाचं काही विकास, तर आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून ताकदीनं त्या विकासाला चालना देऊ, पुढं नेऊ. माझं एक असं म्हणणं आहे, तुमचं पण सहमत असेल सगळ्यांचं. माझं एक म्हणणं आहे की सगळ्यांनी मालवण या पर्यटन स्थळ किंवा या बीचवर जिथे समुद्र तट आहे, या समुद्र तटाच्या माध्यमातून लोकांनी जास्तीत जास्त मालवणकडे प्रवेश करावा. निश्चित गोव्याला जाऊ नये. मालवण खूप निश्चित. पंकज, मी ऐकतोय तुमचं. मित्रांनो, ही होती आमची पत्रकारांची चर्चा. माझ्यासोबत राजेंद्रजी शर्मा, माझ्यासोबत उज्ज्वलजी अग्रवाल, राजेशजी डांगे आणि पंकज साबू अतिशय चौकस पत्रकार आहेत. प्रत्येक घटनेवर ते सातत्यानं आपलं मत व्यक्त करतात आणि रोखटोक करतात. मित्रांनो, पुढच्या वेळी आम्ही नवं स्थळ, नवा पॉईंटवर जाऊन तुम्हाला दाखवत राहू. तोपर्यंत नमस्कार. पंकज साबूसह ललित कांबळे, विदर्भ न्यूज, मालवण.